स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या विचारासाठी समर्पित सर्व महापुरुषांच्या विचारधारे ठिकाणी मी नतमस्तक होतो. विचार मंचावर मोदी सर आमचे शाळेचे बॅकबोन आहे. त्यानंतर डॉक्टर राऊत सर आमचे मार्गदर्शक. त्यानंतर संभाजी ब्रिगेडची तरुण तबकदार मदन राणे पहिल्या वेळेस ऐकलं मदन राणे आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची शिवरायांची विचारधारा बहुजन समाजापर्यंत न थकता नेणारे, रात्रंदिवस कार्यरत असणारे आणि आम्हाला सुद्धा असं वाटतं किंवा त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे असे आमचे मित्र मार्गदर्शक बामसरचे वरिष्ठ कार्यकर्ते राजीव हिम्मतराव गवई फार म्हणजे तन्मनधनानं कार्य करणारे कार्यकर्ते आणि सर्व इथं उपस्थित मूलनिवासी समाजातील मित्र बंधू आणि भगिनी, या क्लस्टरच्या निमित्ताने मी आपला जास्त वेळ घेणार नाही. तुमच्यामध्ये मी हा जो विषय आहे आदरणीय राजूदादांनी सांगितलं किंवा तुम्ही दुसरा विषयावर थोडंसं बोला की भांडवलदाराची गुलामी राष्ट्राला रसातळाला नाही मूळ निवासी बहुजनाहून एक व्हा. तर या विषयावर विश्लेषित करत असताना मला असं वाटतं की या जगाला औद्योगिकीकरण शिकवणारा जो कोणी देश असेल तो भारत देश आहे. आम्ही जर प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये गेलो तर मौर्य शासकांच्या अगोदर सुद्धा समजा नंद असतील किंवा नंदाच्या अगोदरचे जे काही शासक असतील तर या शासकांनी काय तर या प्रोडक्टचा आंतरराष्ट्रीय व्यापार केला. त्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करणारे जे काही उद्योजक होते तर त्या उद्योजकांवर राष्ट्राचं नियंत्रण होतं. तर राष्ट्राच्या नियंत्रणामध्ये ते आंतरराष्ट्रीय व्यापार करायचे आणि त्या उद्योग धंद्यामधून जे काही इन्कम येत होतं तर ते इन्कम संपूर्ण राष्ट्रातील शिक्षण व्यवस्था असेल, आरोग्य व्यवस्था असेल, रोजगार व्यवस्था असेल तर या गोष्टीवर ते खर्च करायचे. म्हणजे प्राचीन काळामध्ये असणाऱ्या भांडवलदारावर राष्ट्राचं नियंत्रण असं म्हणायला आपल्याला काय. आता राष्ट्राचं नियंत्रण भांडवलदारावर जर असेल तर काय होतं. आधुनिक काळामध्ये त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की आधुनिक काळामध्ये इंग्रज यांनी म्हणजे इसवी सन 28 डिसेंबर इसवी सन 1600 मध्ये
ईस्ट इंडिया कंपनीची त्यांनी स्थापना केली. तर या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केल्यानंतर ते भारतामध्ये आले. मग केवळ एक ईस्ट इंडिया कंपनी आली नाही, पोर्तुगीजांची ईस्ट इंडिया कंपनी आली, फ्रेंचांची ईस्ट इंडिया कंपनी आली, डचांची ईस्ट इंडिया कंपनी आली आणि वेगवेगळ्या राष्ट्रांच्या त्या ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आल्या त्यानंतर. परंतु बाकी छोट्या छोट्या ईस्ट इंडिया कंपन्या नेस्तनाबूत करून शेवटी पोर्तुगीज गोव्यापर्यंत मर्यादित राहिले. फ्रेंचचे संपून गेले. त्याच्यानंतर डच सुद्धा थोडंफार प्रमाणामध्ये कुठं कुठं ते राहिले. आणि इंग्रजांनी ही सगळी कंपनी केली, म्हणजे भारताचं मार्केट त्यांनी कॅप्चर केलं. आणि बंगालमध्ये मला वाटते पहिला जो लॉर्ड क्लाइव्ह प्रमुख, त्याचं नाव होतं लॉर्ड क्लाइव्ह गवेसर. तर या लॉर्ड क्लाइव्हनी काय केलं, लॉर्ड क्लाइव्हनी तेथील जी काही जनता होती, आता त्याच्या डायरीमध्ये लिहिलेलं लागतं लॉर्ड क्लाइव्हच्या, किंवा बंगाल प्रांतामध्ये म्हणजे देशातले शेतकरी एवढे श्रीमंत होते, देशातले लोक तिकडच्या साईडचे लोक एवढे श्रीमंत होते की जसं आज शेतकऱ्याच्या घरामध्ये कुठं मुंगाचे शेंगाचं थैली पडेल असते, एखाद्या ठिकाणी पालकाची जुडी पडेल असते, काही सोयाबीनचे पोते पडेल असतात, शेतीतला जो माल येतो जसा पडेल असतो, असं लॉर्ड क्लाइव्ह म्हणतो त्याच्या डायरीमध्ये. तसं बंगाल प्रांतातील लोकांच्या घरामध्ये जड जवारी सोनं नाणं किंवा ज्या काही मौल्यवान वस्तू होत्या त्या पडलेल्या असायच्या असं त्याचं म्हणणं डायरीमध्ये लिहितो. तर त्यांनी काय केलं मग लॉर्ड क्लाइव्हनी, तर तो डिक्टेटर झाला, तो एक हुकुमशाह झाला आणि त्यांनी संपूर्ण बंगाल प्रांतामधली जी संपत्ती आहे ती डायरेक्ट स्वतःच्या नावावर केली, स्वतःच्या नावावर केली. आणि हे ज्या वेळेस त्यांनी स्वतःच त्यांनी पोट भरून लावलं, ती कंपनी गेली खड्ड्यात, ईस्ट इंडिया कंपनी गेली खड्ड्यात आणि त्यांनी स्वतःचं उघड पागड करणार, त्यांनी स्वतःचा फायदा करणार. तर ज्यावेळेस ही गोष्ट सरकारच्या लक्षात आली त्यावेळेस सरकारने रॉबर्ट क्लाइव्हवर केस दाखल केली. त्याच्यावर इंग्लंडच्या न्यायालयामध्ये ती केस चालली वकील साहेब. आणि शेवटी लॉर्ड क्लाइव्हला की भ्रष्टाचार केला आणि राष्ट्रासोबत गद्दारी केली, मग राष्ट्राची संपत्ती जी आहे ही स्वतःच्या नावावर गेली, तर त्याला सजा सुद्धा झाली. ती गोष्ट त्याला सहन न झाल्यामुळे लॉर्ड क्लाइव्हने आत्महत्या केल्याचं इतिहासामध्ये लिहिलं. हे उदाहरण सांगायचं असं की मग इंग्रजांनी काय केलं की त्या सगळ्या भांडवलदारावर स्वतःचं नियंत्रण ठेवलं. इंग्रजांच्या स्वराज्यातला सूर्य मावळत नव्हता, त्यांनी संपूर्ण जग कवयिसर जिंकून घेतलं. याचं कारण काय की इंग्रजांनी संपूर्ण जग जिंकण्याचं कारणच हे आहे की त्या सेंट्रल गव्हर्नमेंटचं भांडवलदारावर कंट्रोल होतं आणि भांडवलदारावर त्यांचं डायरेक्शन होतं. म्हणजे डायरेक्शन आणि कंट्रोलिंग म्हणजे इंग्रजांच्या नियंत्रण आणि दिग्दर्शनाखाली तत्कालीन उद्योगपती कार्य करायचे नव्हते. हे आता आधुनिक काळामध्ये हे सातवाहनांच्या, कनिष्काच्या, मौर्यांच्या काळामध्ये सुद्धा हेच होतं की जे काही उद्योगपती होते त्या सर्व उद्योगपतीवर राष्ट्राचं नियंत्रण होतं. म्हणून त्या काळामध्ये मौर्यांनी राष्ट्रहिताच्या योजना निर्माण केल्या. त्या काळामध्ये सार्वजनिक दवाखाने की कुठलाही एक पैसाही न देता कुठल्याही व्यक्तीला आपल्या आजाराचा इलाज या दवाखान्यामध्ये तो करू शकत होता. म्हणजे ज्या सोयीसुविधा आहे, आरोग्य सुविधा आहे. आता सम्राट अशोकांच्या काळामध्ये 26 प्रकारच्या युनिव्हर्सिटी, 26 युनिव्हर्सिटी विश्वविद्यालय. तर या 26 विश्वविद्यालयामध्ये जे केंद्र सरकारचं नियंत्रण होतं अशोकाच्या काळामध्ये आणि त्यामुळे
की या शिक्षण व्यवस्थेला जो काही पैसे लागायचे ते सगळे याच्यामध्ये, आणि पुरातत्व शास्त्रासारखे विषय, औद्योगिकीकरण विकसित होण्याचे विषय त्या काळामध्ये, त्या तर्कशास्त्रासारखे विषय त्या विश्वविद्यालयामध्ये शिकवले जायचे. म्हणजे त्यावेळेस अर्थसत्तेचं विकेंद्रीकरण, म्हणजे त्यावेळेस कुणीही माणूस गरीब नव्हता. दारिद्र्य रेषेच्या खाली कुणी, आजच्या दारिद्र्य रेषेची व्याख्या काही मी सांगत बसत नाही, पण आज जी काही केंद्र सरकारने जी, याच्या उलट मध्ययुगामध्ये बाबर नावाचं एक बाबरांनी त्याच्या वंशजासाठी लिहून ठेवलेलं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांना एक मेसेज दिला बाबरांनी की बाबा, तुम्हाला या देशामध्ये जर राज्य करायचं असेल तर तुम्ही इथली धर्मव्यवस्था आणि याच्यावर तुम्ही इंटरफिअर करू नका, असं त्यांनी नमूद केलेलं बाबराने. तर बाबराच्या नंतर जे काही मोगल इथं आले तर त्यांनी इथल्या धर्मव्यवस्थेमध्ये काही इंटरफिअर केलं नाही. जे असं म्हटलं जाते बाबा यांनी असं केलं तलवारीच्या, तसं काही नाही. तलवारीच्या भरोशावर हे काही केलं नाही. त्याचे हे कसं एव्हिडन्स पाहिजे, बोलण्यासाठी एव्हिडन्स. तर मी जे सांगतो की त्या लोकांनी कधी त्या धर्मव्यवस्थेमध्ये इंटरफिअर केलं नाही. तर त्या काळामध्ये काय होतं, किंवा धर्मव्यवस्थेमध्ये काय होतं, किंवा ठराविक लोकांकडेच पैसा असला पाहिजे, ठराविक लोकांकडेच शिक्षण असलं पाहिजे. मध्ययुग, याला अंधार युग म्हणतात. तर ही जी व्यवस्था आहे ही तत्कालीन शासकांनी सुद्धा, कारण त्यांच्यावर या लोकांचं कंट्रोल होतं धर्मव्यवस्थेवर, भारतीय धर्मव्यवस्थेवर ब्राह्मणांचं कंट्रोल होतं त्या लोकांना. तर या लोकांनी त्या सत्तेवर सुद्धा कंट्रोल केलं. आता छत्रपती शिवरायांनी सुरत, मला वाटतं 3 वेळेस छापा टाकल्याचा उल्लेख. सुरत असेल, कारंजा लाड असेल, कारंजा लाडवर मला वाटते 2 वेळेस, बोराटपूर 3 वेळेस छापा टाकल्याचा, जालना, आपलं जालन्यावर 2 वेळेस छापा टाकल्याचा उल्लेख आहे. तर गंमत अशी आहे की हे जे सुरतचे जे काही उद्योग करणारे जे लोक होते ना, हे मोगलांना कर्ज द्यायचे. म्हणजे मोगलांचं जे काही समजा आर्मीच्या अनुषंगाने इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, मिलिटरीच्या अनुषंगाने. सुरतमध्ये असणाऱ्या उद्योजकांना, त्यावेळेस ते उद्योजकच होते, त्यावेळेस ते टाटा बिर्ला अंबानी, मोगल या लोकांकडून व्याजाने पैसे घ्यायचे. हिस्टोरिकल एव्हिडन्स. आणि मग तो पैसा वसूल करण्यासाठी काय व्हायचं, मोगलांना ते घरून थोडी देणार, ते लोकांवर टॅक्स. मला वाटते मोगलांच्या व्यवस्थेमध्ये 58 प्रकारची टॅक्स ती जनतेकडून घ्यायची. मग ती सवय हे आदिलशाह निजाम कसं कर घ्यायचे ते, किंवा एखाद्याच्या घरी जन्म झाला त्याच्याकडून टॅक्स घ्यायचा, एखाद्याच्या घरी लग्न झालं टॅक्स घ्यायचं, एखाद्याची बायको प्रेग्नंट आहे त्याच्याकडून टॅक्स, त्याच्याकडून टॅक्स, एखाद्याचं पीक घरात आलं त्याच्याकडून टॅक्स, अहो शेत पेरलं त्याच्याकडून टॅक्स, बैल विकत घेतले त्याच्याकडून टॅक्स, नवीन कपडे घातले तरी टॅक्स. तर अशा प्रकारचे प्रचंड टॅक्स. ते मला वाटतं आता 4 व्हीलर विकत घेतली त्याने समजते किती टॅक्स भरला. जीएसटी. अरे काही लोक तर, एक माझ्या मित्रांमध्ये फोन केला, तो हॉटेलवर जेवायला गेला, तर ते बिल घेतलं राजू वगैरे, तिथे झालं राजू वगैरे खाली जीएसटी, त्याने मला फोटो टाकतो त्याचा. हे काय सुरू आहे म्हणजे, हे असं सुरू आहे मध्ययुगात. तर त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये भांडवलदाराचं राज्यकर्त्यावर नियंत्रण नसते तर जनता उद्ध्वस्त होत असते. म्हणून छत्रपती शिवरायांना स्वराज्याची निर्मिती करावी लागली. स्वराज्यामध्ये एक प्रकारचा टॅक्स होता, तो फक्त पीक निघल्यावर तो टॅक्स ते घ्यायचा. आणि शिवरायांनी त्या काळामध्ये, शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा, की आपलं शेत हे खाजगी आहे, परंतु शाळा सरकारी. शाळेमध्ये
जिल्हा परिषदच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून जर समजा शिक्षकांच्या जागा भरायच्या, तर ते नगराध्यक्ष किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा सीओ, मुख्य अधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी हे ठरवत नाही कोणाला घ्यायचं. तिथं रिझर्वेशन असते. SC, ST, OBC, BC, SBC, MBC, कन्व्हर्टेड मायनॉरिटीज वगैरे सर्वांसाठी रिझर्वेशन असतात. आणि आपलं शेत प्रायव्हेट आहे. आपलं सोयाबीन सोंगायचं बाया नाही तर आपण काही असं म्हणत नाही बाबा SCच्या इतके बाया पाहिजे, SC STचे तितके पाहिजे, OBCचे असं नाही म्हणत. कारण ती खाजगीमध्ये संविधान हे निष्प्रभ होतात. आता या तर त्याला कंपनी भरपाई करून आहे का? परंतु खाजगी कंपन्यांमध्ये तशी जबाबदारी स्वीकारल्या जात नाही. कंपन्या ज्यावेळेस सरकारच्या नियंत्रणामध्ये होत्या तर 1801 निवासी बहुजन समाजाला गुलाम बनवण्याचे एक षडयंत्र आहे. हे खापर्डे साहेबांच्या तोंडून हा विषय ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा ऐकला 96 मध्ये 96 साली, त्यावेळेस मग आम्ही संघटनेमध्ये काम सुरू केलं. तर या अनुषंगानं हे खाजगीकरण जे आहे हे या देशाला लागलेला कॅन्सर आहे. मी कीड नाही म्हणणार, हा कॅन्सर आहे. आणि अशाच पद्धतीनं जर काही लोक जर पोटभर जेवत असतील आणि बहुसंख्य लोक जर उपाशी राहत असतील तर या देशामध्ये कदापि शांतता नांदणार नाही, कधीच. ज्यावेळेस सगळ्यांची पोटं भरेल असतील तेव्हाच शांतता नांदेल, अन्यथा या देशामध्ये शांतता नांदणार नाही. याच्यासाठी लोकजागृती करणं आवश्यक आहे. तर मी बराचसा वेळ घेतला. तर या अनुषंगानं जे मला वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. तर एवढं बोलून मी